नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर भरपूर ताईंच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत जे 3,000 रुपये मिळणार होते ते 3,000 रुपये मिळालेले आहेत. तर काहींना 14 तारखेला मिळाले, काहींना 15, काहींना 16, तर काहींना 17 तारखेला पण मिळणार आहे. आता प्रश्न हा पडतो, भरपूर जणांचा कंटिन्यू मेसेज आहे. तर आपण फॉर्म भरताना तुम्ही बघू शकता अप्रूव्हल मिळालेलं आहे. खाली आपण इकडं बँक अकाउंट दिलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्राचं मी बँक अकाउंट दिलेलं होतं. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी दाखवत आहे. तर इथं आपण जे डिटेल दिलेलं आहे ना मित्रांनो, त्याचं काही संबंध नाही. तर का संबंध नाही, तर कुठल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं आधार कार्ड, कॅप्चा आणि ओ-टी-पी, जो ओ-टी-पी येतो तो ओ-टी-पी टाकल्यानंतर इथं तुम्हाला जो बँक नेम दिसेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो बँक लिंक आहे, इथं पंजाब नॅशनल बँक दिसत आहे बघा. तर या बँकमध्ये ते पैसे जमा होणार आहेत. आता एक आम्ही कसं चेक करायचं आहे, तर मित्रांनो मागील 3 ते 5 व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला अप्रूव्हल मिळालेलं आहे. तर आधार कार्ड कुठल्या बँकला लिंक आहे ते कसं चेक करायचं, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्क्रीनला टच करा, वर आयकॉनमध्ये हा व्हिडिओ मिळेल, हा व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला लक्षात येणार आहे. ओके. तर माझं महाराष्ट्र बँकच होतं, म्हणजे मग मिसेसचं जे फॉर्म भरलं महाराष्ट्र बँक होतं, तर महाराष्ट्र बँकमध्येच पैसे जमा झालेले आहेत. तर काहींचं कसं आहे 2, 3, 4 अकाउंट आहेत, पण इथं त्यांचं कसं महाराष्ट्र बँक त्यांनी डिटेल भरले समजा, उदाहरणार्थ समजा, पण त्यांचा आधार जो लिंक आहे पंजाब नॅशनल बँक, कुठल्याही बँक असू शकतो, तर त्या बँकमध्ये पैसे जमा होणार. विशेष म्हणजे त्या बँकच्याच खाली बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे फार गरजेचं आहे. ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार, अन्यथा पैसे येणार नाही. आता तुम्ही फॉर्म भरताना बँक डिटेल दिलं आहे, उदाहरणार्थ सांगतोय बँक ऑफ महाराष्ट्राचं जर भरलेलं आहे आणि तुमच्याकडे अजून 2-3 बँकचे आहेत, म्हणजे अकाउंट आहेत, SBI म्हणा, पंजाब नॅशनल बँक म्हणा, HDFC म्हणा, कुठलेही असेल, तर इथं तुम्ही चेक केल्यानंतर कुठलं बँकचं नाव दिसेल त्या बँकेमध्येच तुमचे पैसे जमा होणार आहे. इथं त्यांनी क्लिअर दिलेलं आहे, तुमचं जो आधार कार्ड आहे ना, तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणे फार गरजेचं आहे आणि तिथं स्टेटस ॲक्टिव्ह असणे फार गरजेचं आहे. तसेच बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नाही आहे, तसेच ॲक्टिव्ह नसेल तर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बँकमध्ये जाऊन DBT करून घ्यावे लागणार आहे. तर याला टाईम भरपूर जातो. आपण जो बँकमध्ये आहे तिथं बँकमध्ये गेले की फार टाईम जाणार आहे, कमीत कमी 5 ते 10 दिवस जाणार आहे. तर तुम्ही एक पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे एक डिजिटल अकाउंट उघडावे लागेल तुम्हाला. तिथं 4 ते 5 दिवसात जो आधार DBT आहे ना मित्रांनो, तो लवकर होईल. तर 4 ते 5 दिवस सांगितलेलं आहे, ॲक्च्युली अजून कमी टाईम लागतो. माझ्या हिशोबाने 1 ते 2 दिवसात पूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे. आता म्हणजे पैसे जमा होणार, म्हणजे गव्हर्नमेंटचं सांगितलेलं की काम पण फास्ट होणार आहे. तर तुमचं इनॅक्टिव्ह दाखवत आहे किंवा बँकच दाखवत नाही आहे, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नक्की करून घ्या, मगच तुम्हाला पैसे येणार, अन्यथा येणार नाही. आलं लक्षात? भरपूर ताईंचे मला कॉल आले होते की मी बँक डिटेल एक दिलेलं आहे, तर दुसऱ्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे का? कारण का आम्ही आधार स्टेटस चेक केले की दुसऱ्या बँकचं नाव येत आहे, तिथं पण अकाउंट आहे, पण ते आम्ही यूज करत नाही सध्या. तर अकाउंट स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बँक अकाउंट एक दिलेला आहे डिटेल, त्याचा इथं काही संबंध नाही. तर तुम्ही दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ते स्टेटस चेक करा, कुठला बँक दाखवते त्या बँकमध्ये जाऊन चौकशी करा. तिथे तुम्हाला एक लहान प्रोसेस असेल, KYC वगैरे करावं लागेल तुम्हाला. आधार कार्ड दिले की तुमचे पैसे विड्रॉल करता येणार आहे. आलं ना लक्षात? व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कारण का भरपूर ताईंना हा प्रॉब्लेम येत आहे आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण भरपूर ताई कन्फ्यूज आहेत. बँक अकाउंट आपण एक डिटेल दिलेलं होतं, तर दुसऱ्या बँकमध्ये जमा होत आहे, तर ते तुमचंच अकाउंट आहे. ओके. तुम्ही फॉर्म भरताना जे अकाउंट तुम्ही दिलेलं आहे ना माहिती, त्याचा इथं काही संबंध नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा, तिथं जे बँक दाखवत असेल ते तुमचंच अकाउंट असणार, तिथंच पैसे जमा होणार आहे. पैसे तुम्हालाच मिळणार आहे, याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी. आणि ताईंना पण एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी.